नमस्कार. घरात सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात. अपर्णावर उपचार करणं गरजेचं होतं, पण अचानक अर्जुन तिला घेऊन ऑफिसमध्ये गेला. ही गोष्ट मात्र कोणाला आवडलेली नसते. त्यामुळं सगळेजण विचार करत असतात, अर्जुनने असं करायला नको होतं, असं सगळ्यांचं म्हणणं असतं. आणि त्यासाठी सगळ्यांच्या डोक्यात विचार चालू झालेले असतात. सगळेजण प्रयत्न करत असतात की अर्जुनने आज जे केलेलं आहे ते कोणालाही पटलेलं नसतं. आणि त्याचमुळं अर्जुनच्या बाबतीत सगळेजण नाराज झालेले असतात. त्यांना असं वाटत असतं की अर्जुनने थोडा तरी विचार करायला पाहिजे होता, अपर्णाच्या तब्येतीचा विचार करायला पाहिजे होता, अपर्णाच्या बाबतीत जे घडत आहे त्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे होता, तिला उपचारांची गरज आहे, हे सगळ्यांचं म्हणणं चाललेलं असतं. पण इकडे अर्जुनला आता काही करून आपण उद्या सांगायचं आहे आणि अपर्णाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे, हे सगळ्यांनी ठरवलेलं असतं. आणि त्याचबरोबर रुपाली, स्वप्नील सर सगळेजण आता बापू आणि त्याचबरोबर कदमांना सांगत असतात की हे सगळं जे काही घडतंय ते पूर्णपणे चुकीचं आहे. कारण आत्ता जे घडत आहे त्या गोष्टीचा परिणाम खूपच वाईट होणार आहे आणि अपर्णा मात्र याच्यामध्ये अडकत चाललेली आहे, असं त्यांचं म्हणणं असतं. म्हणून सगळेजण आप्पीच्या बाबतीत काळजी करत असतात, काळजीपूर्वक ते बोलत असतात. त्यांना असं वाटत असतं की आप्पीच्या बाबतीत कोणतीही वाईट गोष्ट घडू नये, कारण तिच्यावर उपचार होणं गरजेचं आहे, असं सगळ्यांचं म्हणणं असतं. आणि त्यासाठी सगळेजण काळजी करत असतात. आता काही झालं तरी अपर्णाला पण उद्या हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे, हे सगळ्यांनीच ठरवलेलं असतं. आणि त्यांना सगळ्यांना या सगळ्यावरती आता मार्ग काढायचा असतो. अपर्णाची तब्येत व्यवस्थित झाली पाहिजे, हे सगळ्यांचं म्हणणं असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की अमोल पण म्हणत असतो की मी बाबाला सांगेल, त्यामुळं बाबाने नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. मी जर का बाबाला सांगितलं तर नक्कीच बाबा माझं ऐकेल, हे इकडे अमोल म्हणत असतो. आणि मला घेऊन उद्या आपण हॉस्पिटलला जायचंच आहे, असं सगळ्यांचं ठरलेलं आहे. आणि त्यामुळं काही झालं तरीही अपर्णाला आपण हॉस्पिटलला घेऊन जाणार आहोत. उद्या तिच्यावरती उपचार सुरू होणार आहेत, हे सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि त्या पद्धतीने त्यांच्या डोक्यात सगळ्यांच्या विचार सुरू झालेले असतात. अपर्णावरती ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे. अपर्णा या सगळ्यातून सुखरूप बाहेर पडणं गरजेचं आहे. अर्जुन तेवढ्यात आलेला असतो आणि तो म्हणत असतो की कसं आहे, माझ्या सिंबाने मला बोलवलं आणि मी येणार नाही असं कधीच होणार नाही, असं म्हणत अर्जुन आलेला असतो. आणि मग कदम आणि बापू म्हणतात की अर्जुन चल, आम्हाला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, असं म्हणत कदम आणि बापू दोघंही अर्जुनला घेऊन गेलेले असतात आणि अर्जुनशी बोलत असतात. अर्जुनशी त्यांना महत्त्वाचं बोलायचं असतं, ते म्हणजे आप्पीच्या बाबतीत नक्की काय झालेलं आहे या सगळ्या गोष्टी शोधायच्या असतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन म्हणत असतो की कामच एवढं अर्जंट होतं, त्यामुळे जावं लागलेलं आहे. तेव्हा बापू आणि कदम म्हणतात की आपण उद्या अपर्णाला घेऊन हॉस्पिटलला जायचं आहे. इकडे आता आप्पीच्या आवडीची फिरणी बनवलेली असते आणि मग आप्पीला सगळे म्हणत असतात की हे घे, तुझ्या आवडीची फिरणी बनवलेली आहे. पण दीपाला मात्र ही फिरणी हा जो प्रकार आहे तो अजिबातच आवडत नसतो. तिचं असं म्हणणं असतं की मला नको आहे हे सगळं, असं तिला वाटत असतं. आणि त्यामुळं ती फिरणी खायला अजिबात तयार नसते. तिचं म्हणणं आहे की मला नको आहे हे सगळं, कारण काही झालं तरीही तिला ती फिरणी खाण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. तिचं म्हणणं आहे की मला नको आहे ती फिरणी. आणि ती म्हणत असते, सगळ्यांना सांगत असते, सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण कोणीही ऐकत नसतं. कारण सगळ्यांना असं वाटत असतं की तिला ती फिरणी आवडत आहे आणि त्यामुळं ती फिरणी आपण बनवायचीच आहे. आणि मग आप्पीला जे आवडत होतं ते बनवलं जातं, कारण त्यांना कुठं माहिती आहे की ही दीपा आहे. कारण त्यांना सगळ्यांना तर असं वाटतं की ही आप्पीच आहे आपली, म्हणून सगळेजण त्यांच्या बाजूने प्रयत्न करत असतात. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आप्पी मात्र उठून तिथून निघून जाते आणि ती म्हणते की मला नको आहे, माझं ना डोकं दुखायला लागलेलं आहे, असं ती सांगते आणि तिथून ती उठून जाते. सगळ्यांना धक्का बसलेला असतो. आप्पी अशी का वागलेली आहे हा प्रश्न पडत असतो, पण त्यांना माहितीच नाही आहे अजूनपर्यंत की ही आपली आप्पीच नाही आहे. जेव्हा त्यांना कळेल तेव्हा खूप मोठा धक्का बसणार आहे. पण अर्जुनने ज्या गोष्टीसाठी ते दीपाला आणलेलं आहे ती गोष्ट अजून त्याने सुरूच केलेली नाही. आप्पीचा शोध घ्यायला सुरुवात केलेली नाही. ते आप्पी संकटांशी लढतीये, झगडतीये, तिथून बाहेर पडण्याचा ती प्रयत्न करत आहे, पण तिला कोणाचीही मदत मिळत नाहीये. आणि इकडे दीपा मात्र वेगळ्याच गोष्टींचा विचार करते. तिच्या डोक्यात फक्त तिची चिल्लीपिल्ली आहेत, तिच्या चिल्ल्यापिल्ल्यांना तिला वाचवायचं आहे आणि एवढंच तिच्या डोक्यात चाललेलं आहे. आणि तेवढ्यातच दीपा आता सही करायची प्रॅक्टिस करत असते. ती म्हणत असते की काय ह्या कलेक्टर मॅडम साधीसुपी सही करता आली नाही वे, कारण अपर्णाची सही काय तिला करायला जमत नसतं. ती म्हणत असते की इतक्या दिवसात मी कधी अभ्यास केला नाहीत का, आणि आता ह्या सहीची प्रॅक्टिस आहे. तेव्हा अमोल आणि तिथे रुपाली येतात आणि म्हणत असतात की काय चाललंय, हे काय करतेस तू,
तेव्हा दीपा त्यांना सांगते की अमोलची नोटबुक बघत आहे, त्याचा अभ्यास कुठपर्यंत आला आहे, तो काय करतो, ह्या गोष्टींकडेही लक्ष देणं गरजेचं आहे ना, म्हणून हे सगळं करत आहे असं ती सांगत असते. परंतु इकडे हे सगळेजण लक्ष ठेवतात, विश्वास ठेवतात आणि अप्पी मात्र इकडे स्वतःला सोडवण्यासाठी झगडत असते. परंतु दीपा मात्र इथे सही शिकत असते, कारण तिला चिल्ल्या पिल्ल्यांसाठी पैसे गोळा करायचे आहेत हे सगळं सांगितलेलं असतं. ते म्हणजे तिच्या दाद्याने तिला सांगितलेलं आहे की काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव की हे सगळ्यातून मार्ग काढायला लागणार आहे आणि जोपर्यंत हे सगळं तू करणार नाहीस तोपर्यंत मी तुझ्या चिल्ल्या पिल्ल्यांची वाट लावून टाकेल. त्यामुळे सही करायची आणि आपल्याला बक्कळ पैसा मिळवायचा आहे एवढंच ठरलेलं असतं. इथे अप्पी आता तिचे प्रयत्न सुरू आहेत. तिला जो साखळदंड बांधलेला आहे ते सोडवण्यासाठी तिचे प्रयत्न सुरू आहेत. आणि इकडे मात्र अर्जुन आलेला असतो. अर्जुन टेन्शनमध्ये असतो. दीपा म्हणत असते, काय झालं साहेब, बोला ना, काय झालं नक्की, काय राडा झाला आहे का? नाही, मला एक सांगा, जर राडा झाला असेल मला जेलात जायला लागणार आहे का? तेव्हा अर्जुन म्हणतो की सगळ्यांनी ठरवले तुला उद्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे. तेव्हा ती म्हणते, नाही हो साहेब, मला नाही जायचं, मला एक वेळ जेलात टाका, पण त्या दवाखान्यात नेऊ नका, तिथे गेल्यावर मला खूप त्रास होत आहे, मला हे सहन नाही होत आहे, मला कळत नाही आहे की मी कशा पद्धतीने वागू, तुम्ही प्लीज माझं ऐका, असं ती बोलत असते. पण अर्जुन म्हणतो की बघूया, काहीतरी करूया. दुसऱ्या दिवशी सकाळी आता सगळेजण नाश्त्यासाठी बसलेले असतात, अप्पीची वाटच बघत असतात. अमोल म्हणत असतो की मोमा, पोहे खरंच खूप छान झालेले आहेत, असं अमोल बोलत असतो. आणि तो म्हणत असतो की मा, खरंच बघ, खा पोहे, मोमाने केलेत, खूप छान केलेत, आणि बघ ना तू, तुला पण आवडतील, आणि लवकर खा, आपल्याला हॉस्पिटलला निघायचं आहे, असं ठरलेलं असतं. अर्जुन म्हणत असतो की काम कालचं झालेलं नाही, आज मला परत अप्पीला घेऊन जावं लागणार आहे. तेव्हा घरातले सगळे म्हणत असतात की नाही, हे शक्य नाही, आज अजिबात नाही, ते लेखी अर्ज दे आणि मी डॉक्टरांकडनं सर्टिफिकेट घेऊन येतो, असं कदम तर बोलत असतात. कदम म्हणत असतात की मी जातो डॉक्टरांकडे आणि सर्टिफिकेट घेऊन येतो अर्जुन, कारण अपर्णाच्या बाबतीत आता कोणतीही रिस्क घ्यायची नाही, तिच्या जीवाला धोका आहे आणि तिच्या जीवाला कोणतीही इजा होता कामा नये, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळेजण अर्जुनला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. अर्जुनला सांगत असतात की अशा पद्धतीने नको करूस, कारण अपर्णाला हॉस्पिटलमध्ये नेणं, डॉक्टरांकडे नेणं गरजेचं आहे. अर्जुनला आता टेन्शन आलेलं आहे. इकडे अप्पी मात्र तिला ज्या साखळीनं बांधलेलं आहे ती साखळी तिच्याकडे असलेल्या ग्लासने तोडायचा प्रयत्न करत आहे. आणि शेवटी असा तिने प्रयत्न करत असते आणि अचानक तो ग्लास ती फेकून देते. आणि तिला अशी गोष्ट दिसलेली आहे की तिला एक मार्ग सापडलेला आहे तिथून सुटण्यासाठी. आणि नक्की आता अप्पी तिथून कशी बाहेर पडणार हे आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.